जनावर मुरकी एसन सगळी काढायची आणि जनावर मुक्कामी गडावरती सोडायचो आम्ही. धार काढाय किल्ल्यावर जायचं? हो, वरती जाणार. रोज जायचं? रोज यायचं सकाळ संध्याकाळ. आमच्याकडे जनावर बाकीची होती, पण तिचं न दूध पाजता खिल्लार गायचं दूध विकत घेऊन तिला माझ्या मुलाला खायला घातलेलं आहे. ही वाढायची कशानं? बैलानं? हो, बैलानं. किती किलोमीटर रनिंग करते? 10-15 नॉन स्टॉप? 10 किलोमीटर ते जाते निवांत. ऑलिम्पिकला जाणार ना? जाणार ना? पण त्याच्या पाठीवर तुम्ही आजार किती आणताय घरात हे तुम्हाला दिसत नाही ना. मी मिलिटरीत नव्हतो त्यावेळी प्रत्येक डोंगरावरती आपली जनावर असायची. हे प्रत्येक रस्ता माहिती असायचा. ही कुठली? ही पश्चिमी. ही पश्चिमी? हो, पश्चिमी. आमची काय नेमकी? ही कारवान आहे. ही कारवान? कारवान. तो काळा अजून एक आहे सारखा माझ्याकडे बघतो. हे बिळातली जनावरं हुडकून काढायसाठी ह्याचा उपयोग होत होता. मागला दरवाजा, हा मागचा दरवाजा. कोयनेच्या साईडला गाव बरीचशी दिसते. हो. कुठली कुठली आहेत? हो. त्यांना आपल्यापेक्षा आयुर्वेदाचा अभ्यास जास्त आहे गयांना. म्हणजे बाबांनी साधारणतः 27 वर्ष चालवलं. त्याच्यानंतर गेली 2018 पासून मी चालवते. जे काही दिले ह्या डोंगरांनी दिले मला आणि ह्या गायींनी दिलेलं आहे. फौजींचं म्हणजे रिटायर झाल्याच्या नंतरचा प्लॅन आहे की बाकी काय नाही, खिलारवरच काम करायचं. हो, खरं आहे ते. आणि तेवढा खिलारचा नाद आहे. लहानपणापासून त्यांनी जनावरं पाळलेले आहेत. ही जनावरांचा नाद कसा काय फौजी? जनावरांचा नाद काय झालेलं, आमचे वडील सर्व्हिसला मुंबईला होते. शहाडला सेंचुरियन मिलला होते आणि आमचं लहानपण म्हणजे कल्याणला झालं होतं, म्हणजे शिक्षण वगैरे 5वीपर्यंत. त्याच्यानंतर वडिलांना थोडी बहुत आवड, म्हणजे सुट्टीच्या शाळेला सुट्टी लागल्या की गावी यायचं, मामाच्या गावाला जायचं. मामाच्या गावी बैल खिल्लार गाई असायच्या. मग गावी इथं आमच्याकडं आल्यानंतर इथं गाई खिल्लार हे असायच्या. बघण्यासारखं असायचं, आपल्याला पण वाटायचं. आणि मुंबईत असल्या गोष्टी बघायला मिळत नव्हत्या. आल्यानंतर मग गावी आल्यानंतर हा एक आनंद मिळायचा आम्हाला. आणि पुन्हा गोष्ट अशी घडली, आमच्यात प्रसंग थोडासा वाईट आला. वडील सर्व्हिसला असताना त्यांना मणक्यांचा आजार झाला आणि आई माझी आजारी असायची. आई माझी माळकरी आहे आणि शिवाय जे 9 ऑपरेशन झालेले आहेत आईचे. आईला काय होत नव्हतं जास्त. मग वडिलांच्या वरती त्यांचं मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पायापासून पूर्ण हा भाग पूर्ण खाली लोळा पडला होता. चालायला वगैरे येत नव्हतं. ऑपरेशन केम हॉस्पिटलला, जे हॉस्पिटलला झालं त्यांचं. तिथनं पुढं मुंबई त्या कारणामुळे आम्हाला सोडावी लागली. तुमचं वय किती असेल तेव्हा? त्यावेळी मी 5वीला होतो. 5वीला असताना इथं आलो, म्हणजे एक 10-11-12 वय असेल त्यावेळी माझं. तळबीडमध्ये. तालुका कराड? हो, तालुका कराड. आणि घरी आल्यानंतर थोडंसं चालायला फिरायला लागले वडील, तर काहीतरी उदरनिर्वाह चालावा. आणि वडिलांना त्यावेळी किती जी पुंजी मिळाली होती त्यांची कमवलेली, 15-1 वर्ष त्यांनी मुंबई केली, कल्याण केली. 1000 रुपये त्यांना पेन्शनची मिळायची. मग एक म्हैस घेतली होती त्यावेळी फर्स्ट स्टार्टिंग. म्हणजे म्हशीच्या दुधाचा काय पगार व्हायचा, त्याच्यात उदरनिर्वाह चालायचा. मग त्यातनं अशी गोडी निर्माण झाली. आणि लहान जरी असलो तरी मुलांना कळतं ना की आपली परिस्थिती आहे, काय की खालवलेली आहे किंवा काय आपण होतो काय आणि काय झालेलं आहे, ते मनात कुठंतरी खटकायचं. मग ते कसं आहे, आई वडील कष्ट करतात आणि आपण बसून राहायचं, मग ते आपल्याला पटत नव्हतं. मग वडिलांनी असं कधी एकच्या जागेवरती पुन्हा 3 झाल्या, 4 झाल्या खिल्लार गाई आणल्या वडिलांनी. एक केवळमध्ये गाय होती, कोसा खिल्लार गाय होती, त्याच्या खाली एक कालवड होती. मग त्यावेळी त्यांनी किती 7 का 8 हजाराला आणली होती, है ना? 8 हजाराला ती गाय आणली होती. त्या गायीची आपल्यापाशी एक 6 गायी झाली होत्या. 6 गायी आणि एक खोंड वगैरे काय झाली होती. त्यांचं 7-8 म्हशी, असे 16-17 जनावरं होती दावणीला आपल्या. वडिलांना वैरणचं वजं येत नव्हतं. मग वडील वैरण काढून ठेवायचे. आम्ही शाळा सुटली की दोघं भाऊ वैरण घेऊन येणं, घालणं, शेणघाण काढणं. धार काढायला आई वडिलांना कोणाला देत नव्हतं. मग धार काढायला दोघंच भाऊ शाळा शिकत. धारा काढायला तुम्ही काढायचा धारा? हो, धारा आम्हीच काढतो. कितवीत असताना? 6वी, 7वी, 5वी पासून धारा आमच्या. धारा आई वडिलांनी कोणीच काढली नाही. धारा आम्ही दोघं भावांनीच काढली. 6वी 7वीत असताना? हो. किती जनावरांची? 13-14 जनावर मोठी आणि बारीक सारीक वेगळी.
शेरडं वगैरे वेगळी आणखी त्यात. ठीक आहे, मग ते असं करत करत घर प्रपंच चालत राहिला. पुन्हा मिल्टन गावाला इतिहास आहे मिल्ट्रीचा. पण त्याच्यात आहे ना अजून एक राहतंय. हां. आता हा गड कोणता? वसंतगड. वसंतगड. हां. तुम्ही मागे सांगत होता हां. की मुक्कामाला वसंतगडावर हो, जायचं. त्याचं कारण असं काय होतंय माहितीये का, हा की आपल्या शेतीला पाणी नव्हतं. हा आमचं जी काही पावसाळी पीक असायचं ना त्याच्यावरती शेती असायची. मग ते काय व्हायचं, मग आम्ही काय करायचो त्यावेळी बांधाला गवत मारवेल वगैरे असायचं. मग आम्ही काय करायचो, वरती गडावरती चारा वगैरे भरपूर आला की जनावर मुरकी येसन सगळी काढायची आणि जनावर मुक्कामी गडावरती सोडायचो आम्ही. कुठल्या महिन्यात पावसाळा सुरू झाला की सोडायचं? सोडायचे. आणि जसं पावसाळा बंद झाला हा, म्हणजे दिवाळी दसरा हा. त्या टायमाला चारा वाळायला लागतो बाबा, पाणी मिळत नाही जनावरांना. त्यावेळी गुरु आपली येसन मुरकी घालून पुन्हा खाली आपल्या दावणीला आणायची. मग तोपर्यंत काय करायचं, किंवा जी येलेली जनावर आहेत हा. मग त्यांच्यासाठी मुक्कामी संध्याकाळी झोपायला जातो. मग जनावर 4-5 महिने वरती गडावर वरती असायची. हा. वरती असायची. मग धारा काढायला खाद्य घेऊन जायचं, खाद्य ठेवायचं, धारा काढायच्या, दूध घेऊन खाली यायचं. मग कधी कधी व्यायला झालेली जनावर असायचं, त्याच्यासाठी रात्री मुक्कामी जावं लागायचं रात्रीचं. हा. मग तिथं जायचं. असं 4-5 वर्ष चालली का ना. हो, एक 4-5 वर्ष आमची अशी चालली. त्याच्यानंतर मग ते धार काढाय किल्ल्यावर जायचं. हो, वरती जायचं. रोज जायचं, रोज यायचं. यायचं सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. हो मग रोज 2दा जायचं वर हो हो, आणि 2दा खाली यायचं. खाली यायचं. रोज असं आमचं नियमच चालू हा. होता. आणि वरती जाऊन पुन्हा मेहनत मारणे. मग कितवी ते कितवी पर्यंत केलं हे काम? हे 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी मग 5 वर्ष. 5 वर्ष केले. 5 वर्ष कंटिन्यू केले. मग तुमचं व्यायाम लय झाला. मग भरपूर व्यायाम झाला. मी त्या ह्या डोंगरामुळे का नाही माझं रनिंग एवढं चांगलं होतं हा. की मी मिलिटरी भरती ट्राय करत होतो. 21 वेळा ट्राय केलेली आहे. हा माझी 2 सेंटीमीटर हाईट कमी होती, हा त्याच्यामुळे मी मागे यायचो. पण रनिंग पास एक म्हणजे 400 पोरं सोडली, 500 पोरं सोडली ना, एक 100 मीटर अंतर माझं कायम असायचं त्यांच्यामध्ये. पहिलाच येणार सुपर एक्सलंट असायचो मी. म्हणजे सगळ्यांच्या पुढेच येणार. हो, हो, हो. आणि त्या पहिल्यात आणि दुसऱ्यात किती अंतर राहणार? हा, एक 100 मीटरचं अंतर राहत होतं. 100 मीटर राहणार. 100 मीटरचं. खिल्लार गाई त्यावेळी होत्या. खिल्लार गाईचं दूध आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणापासून घातलं होतं खायला प्यायला. म्हणजे भाजी काही नसली किंवा काय नसलं घरात, बाबा आई भाकरीवर थापून ठेवली हा. तर भूकच्या पोटी काय भूक लागल्यानंतर अन्न पाहिजे. हा. मग ती गाईचं दूध असायचं, त्यामुळे भाकरी कालवायची आपली, ती खायचं आणि तशीच पुन्हा शाळेला जात होतो आम्ही. अशी गोष्ट करून दोघं भाऊ आम्ही पुढं आलो निघून तिथं. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग भरती चालली होती. हे जे 11वीचे पेपर होते, 11वीचे पेपर शेवटचा पेपर राहिला होता. तर त्यावेळी भरती निघाली होती. दोघं भाऊ आम्ही हा म्हटलं दादा मी पण येतो भरतीला. पहिल्यांदाच आला हा भरतीला. कोल्हापूरला आला. पहिली भरती शेवटची भरती त्याची. पहिल्या भरतीलाच भरती झाला. आणि तुम्हाला 21 लागले? आणि मला 21 भरती लागल्या, कारण की माझी हाईट कमी पडून होती. मग नंतर हा भरती झाल्यानंतर 1 वर्षानंतर हिनं रिलेशन सर्टिफिकेट मला दिलं. 2 सेंटीमीटर मला हाईटमध्ये सूट भेटली आणि मी बिहारला जाऊन भरती झालो. ही प्रोसेस झाली माझी. मग किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची? माझी आत्ता संपली 21-22 झाली. 22 वर्ष झाली. हो, 22 करून मी आता 5 महिन्यानंतर रिटायर होतोय. 6 ऑक्टोबरमध्ये रिटायरमेंट आहे माझी. म्हणजे तुमच्या पूर्ण डोक्यात आहे की रिटायर होऊन आपल्याला खेळारच? नाही, मी डोक्यात काय ठेवलेलं माहिती आहे का, ह्या मला मूळची शेतीवाडी कमी आहे. ठीक आहे, जी काय दिलं ह्या डोंगरांनी दिले मला आणि ह्या गायींनी दिलेलं आहे. कारण की ह्यांचं खाऊन मी वरती आलेलं आहे. मी ह्यांना विसरू शकत नाही. जी काही मला मिळतंय का नाही, जी काही मी आता ज्या काही गोष्टी होती, कुठलाही हुद्दा असेल माझा त्या हुद्द्यावरती आहे, त्या ह्यांचा आशीर्वाद आहे मला. तो मला झोपून देणारच नाही. ती मला परतफेड करावी लागणार आहे. म्हणजे हा वसंतगड तुम्हाला झोपून देणार नाही देव, कारण मी डोंगरात वावरलेलं आहे. डोंगरात मी अजून सुद्धा आता घर वगैरे बांधलेलं आहे, बंगला वगैरे बांधलेला आहे मी दोघं भावांनी मिळून. मी अजून सुद्धा सुट्टीला आलो, माझी मुलं आणि मी गुरं बाहेर असतात रात्री, गुरांपाशी मी झोपतो बाहेर अजून सुद्धा. इकडे बिबटे येत असेल की? बिबट्या आहेत, त्या वड्यानं येतात. येणं जाणं सारखं आहे, म्हणजे कंटिन्यू, म्हणजे 1 दिवसाआड 2 दिवसाआड कायम आहे बिबट्या. अजिबात म्हणजे त्याची रावटाच आहे ना. हो, असं समोर दिसतो समोर. म्हणजे परवा दिवशी मुलांनी माझ्या बघितला, मी बघितलेलं. हो, कुत्र्यामुळे ती राखण आपल्या कुत्र्याची, त्याच्यामुळे
सावधगिरी असते थोडीशी. आपण ते कुत्र्यालाच घेऊन जातात. नाही, आपल्यापाशी एक नाही 3 कुत्रे आहेत आपल्यापाशी. आहे ना. हो, मी ग्रुपमध्ये अटॅक करू शकत नाही आणि आपण पण सावधगिरीत असलो ना. हा. आणि ते कुत्र्याचं बी सांगत होता मागाशी की हो, ते कार- पिढ्याने पिढ्या चालत आलेले कुत्रे. कारवान आणि पश्चिमी आमच्यात काय झालेले हा या आजच्या पंजांपासून नाद आहेच. हा ठीक आहे, मग ती वंशावळ कुणापाशी गेलेली आहे कुणापाशी गेलेली आहे अशी वंशावळ आपण सोडून ठेवलेली आहे. ज्या टायमाला आपली परिस्थिती नव्हती किंवा हा. आपण ठेवू शकतो एखादं कुत्र आपण ठेवून बाकीची वंशावळ आपण मित्रांपाशी दिले किंवा कुणापाशी दिलेली आहे. मग अशी वंशावळ आम्ही टिकवून ठेवलेली आहे. मग ही आपली महाराष्ट्रातली वंशावळ. हा, कारवान ही आपली महाराष्ट्रातली वंशावळ. हा कारण कारवान आणि पश्चिमी हा. ही पश्चिमी महाराष्ट्रात दिसणार तुम्हाला वंशावळ. आता ही दुर्मिळ होत चाललेली आहे. आणि कारवान जे आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती हे आपल्या मातीतलं ब्रीड आहे. हे अजून गावातल्या शहरात आणि गाव विभागावरती त्यांना ह्या जाती माहीत नाहीत. हा हा. ठीक आहे, त्यांना कळत नाही की आपली महाराष्ट्रातली खिल्लार काय आहे किंवा कारवान काय आहे पश्चिमी काय आहे हे अजून लोकांना माहीत नाही. पण हे आपल्या इथे हो, जाती. हे आपलेच आहे. हे आपल्या मातीतलं ब्रीड आहे. आणि हे किती पिढ्या आहेत त्या तुमच्याकडे हे वंशावळ. आमच्या आज्या पंजापासून आलेले चालत. आहे ना. हो, मग जे काय करायचं दिशेवरच करायचं. देशी काय असं काय माहिती आहे काय विदेशी लोक आहेत का नाही आपली देशी ब्रीड बाहेर घेऊन जाऊन त्याच्यावरती औषध उपचार करून किंवा पर्याय हुडकून त्याच्यामध्ये प्रगती हुडकतायत. हा मग आपली लोक आपला शेतकरी का झोपलाय? आपल्या शेतकऱ्यांना आपल्या वस्तूची किंमत का ओळखू नये? आपल्या वस्तूची किंमत तुम्ही स्वतःच कमी करताय. बरं का जनार्दन साहेब, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी खिल्लारमध्ये मी ड्युटीवरती असताना पोस्टवरती ड्युटी देताना त्यावेळी कसं आहे एका जागेवरती उभं राहणं असते 2-2 तास ड्युटी असतात. मग टाईमपास म्हणून काय मोबाईलवरती यूट्यूब बघायचो. तर यूट्यूबवरती मी खिल्लार काऊ तुमचं जनार्दन घाडगे साहेबांचा यूट्यूब बघायचो. तर त्याच्यामध्ये तुमचे जे सल्ले होते तुमचे ज्यांनी सल्ले घेतलेत ना ते सक्सेस आहेत. आज तुमच्याकडे बघून बरीच जण आले आता. ठीक आहे, तुम्ही झाला, त्याच्यानंतर सूरज दिघे साहेब झाले. ठीक आहे, आणि जी जुनी मंडळी आता आपले सांगोल्याचे प्रकाश भोसले असतील, त्याच्यानंतर आपले जयकटापूरचे अविनाश केंद्रे साहेब आहेत. ठीक आहे, जुने तुम्हाला की अनुभव आला. तुम्ही जे स्ट्रगल केलेलं आहे ना 4 वर्षाचं, त्या 4 वर्षाचं स्ट्रगल ज्यांनी मनापासून घेतले त्यांना सक्सेस आलेलाच आहे. कारण की भैया साहेबांनी नाद सोडला होता. गौतम भैया साहेबांनी नाद सोडला होता मध्यंतरीच्या काळात. ते पुन्हा आले ते का? कारण की ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे ना. ही खिलारचा नादच असाय, सुटू शकत नाहीये. आणि कसं आहे माहिती आहे का, आज जर्सी गाई किंवा म्हशीपासून पैशासाठी माणूस जो पळतोय, जो 20 लिटर 25 लिटर 30 लिटर उत्पन्न घेऊन पैसे, पण त्याच्या पाठीवर तुम्ही आजार किती आणताय घरात हे तुम्हाला दिसत नाही ना. फौजी आता किती गाय करणार म्हणजे असं काय डोक्यात आहे का? माझं असं काय मी मोठं स्ट्रगल नाहीये. एक मी ठरवलं 3 गायी कमीत कमी असणार आहेत माझ्या. आणि कसं आहे मला जॉब सुटल्यानंतर काही ना काहीतरी आपलं जोडधंदा असावा. मग त्या निमित्तानुसार मी ह्यातनं कसा स्टडी होणार आहे माझा अजून त्यानुसार मी पुढं पाऊल उचलणार आहे ह्या गोष्टी. फौजी आहे ना, मी आवर्जून सांगन. आता जर समजा ह्या 3 गायी सांभाळचाल का नाही, 3च्या 6 होतील, 6च्या 12 होतील. कारण तुम्ही त्यात एकदा पडला का नाही त्या वाढत जाणार. आणि आहे ना ही वसंतगड आहे का नाही, ह्या गडावर जर तुमची वासरं ये जा करत राहिले का नाही, होणारच आहे ते तुमच्याकडे टॉपची वासरं जन्माला येणार. हो. आणि ते तुमचं लय मोठं नाव करणार. कारण की काय माहिती आहे का, मला यायला जायला डोंगर भाग जवळ आहे मला. आणि वरती पडीक रानं 500-500 एकर जमिनी मोकळे आहेत. आणि सकाळी 7 वाजता 7:30-8च्या दरम्यान जी गुरं वरती जात आहेत, गायी वरती जात आहेत की त्या गायी चरून आल्यानंतर घरच्या वैरणीला तोंड लावत नाहीत. माझा जुना अनुभव आहे. जेव्हा तुम्ही 5वी-6वीत होता त्यावेळी माझ्यापाशी जुनी जनावर होती, माझ्याकडे खिल्लार गायी होत्या. घरच्या वैरी तुम्ही मार्बेलचं गवत कापलं ना, कापून घातलं त्याच्या पुढ्यात, तरी ते वैरीला तोंड लावत नव्हते. मग सकाळी एखादी पाटी खाल्ली तर खाल्ली, नाही तर ती पण खात नव्हती. तुम्ही खाद्य कधी खाताय आणि मी वरती कधी जाते असं त्यांना व्हायचं.
रात्री जोगून आलेली गायचं सकाळपर्यंत पण पोट खाली होत नव्हतं, एवढ्या त्या चाऱ्यात दम आहे ना. डोंगरात. मग मी काय म्हणतो फौजी, आता हे डोंगरात चरायला जाणार तुमच्या गाई, हो हो हो. मग हे जे गायचं दूध आहे, नाहीतर ह्या गायचं तूप नक्की बनवा आणि त्या तुपाचं मार्केटिंग हो, करा. आहे ते नियोजन आहे माझं. हां खिल्लार गायींचं तूप, कारण की माझी वैयक्तिक मुलं तालमीत आहेत. हां आणि तालमीतल्या मुलांना तुपाची गरज असते आणि ह्यांच्यामुळं बाकीच्या मुलांचं पण मला डिमांड वर्चस्व आत्तापासून म्हणतात की फौजी आम्हाला तुमच्याकडलं तूप वगैरे मिळालं तर चांगलं होईल. कारण की काही जणांनी जवळपासच्या माणसांना जी जुनी जाणकार मंडळी आहेत त्यांना माहिती आहे बाबा ह्यांचे वडील, फौजींचे वडील सुद्धा खिल्लार गाई संगोपन करत होते. ठीक आहे, चांगली जाणकारी अजून सुद्धा, म्हणजे जी शेजारी पासून कोणी खिल्लार गाय आणली किंवा काही त्यांना माहिती नसेल ते वडिलांना आमच्या विचारतात की नाना बाबा अशी अशी गाय आणली, तू बघायला ये कसं आहे काय आहे. पण त्यावेळी नसताना सुद्धा त्यांना का तर त्यातलं त्यांना कळत होतं. मग फौजी मी काय म्हणतोय, आता हे तुम्ही करिअर म्हणूनच करणार हो करिअर म्हणूनच आहे का नाही? कारण की माझा दुसरा पर्यायच नाही ना. हां आणि मला महत्त्वाचा मुद्दा, मी ह्याच्याशिवाय थांबू शकत नाही. हां. आणि त्याच्यात अजून तुम्ही म्हणला की तुम्हाला किती गोळ्या लागल्या होत्या? 2 राऊंड. त्यामुळे शरीर पण थोडं वीक झाला हो, वीक झालेलं आहे ना. हो. पण मी काय म्हणतो फौजी, हां. आता ह्या गायी घेतल्या त्या लय क्वालिटीच्या आहेत त्या, हां. काय पारक आहे सांगा बरं, काय वैशिष्ट्य आहे? पारक म्हणजे ही कोसा किल्लर मध्ये हां आणि नाकाला म्हणा, हां नाक एकदम चवळीसारखी लांब लचक आहे. शिंग म्हणा, शेपूट, कानकावाळी, कोसा कलर, चेहरापट्टी, ह्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि आई वडिलांची वंशावळ होती. आज माणूस सीमेसवरती जाते का नाही, हां ती अशी वस्त्र सीमेसवरती नाहीत पडणार. नाही पडणार हा? नाही. वळूच जो जातीवंत वळू आणि वंशावळीतनं जो टिकून चाललेला आहे ना, हां. ती ह्या क्वालिटीची जनावर निघणार. मग ही कुठल्या वंशावळीतले? ही सीतापूर लाईन मध्ये आली. ही का? हो. ही कालवड असताना, 7 महिन्याची कालवड असताना पुशेगावचे विजय भोसले ह्यांनी खरेदी केली होती 45,000ला त्यावेळी. तर ती त्यांच्यापाशी होती. त्यांच्याकडनं ती पुशेगावचं प्रदर्शन झालं आणि मी खरेदी केली त्यांच्याकडून. मग काय प्रदर्शनात नंबर आलाय? दुसरा नंबर बसलेला आहे तिथे. ही आदत मध्ये दुसरा नंबर बसलेला आहे तिथे. आणि ती गाय ही ह्या गाईला सुद्धा हां घेताना आमचे म्हणजे मी वस्तात मानतो त्यांना, हां अविनाश नाना केंजळे, झेकटापूर आणि तुमचा हात होताच त्यात. हां जनार्दन साहेबांना मी प्रत्येक गोष्ट मला जर कळाली तर तुम्हाला मी फोटो पाठवत होतो. एक तुम्ही आणि अविनाश नाना यांनी भरपूर सपोर्ट केला मला ह्या गोष्टीमध्ये. आणि ही गोष्ट ही सुद्धा अविनाश नानांनी मंगळवेढा मामांपाशी हौशा म्हणून पहिला जो आता वारलाय त्याच्या पोटची ही कालवड आहे. एक आता 7-8 महिन्याची कालवड. निवर्गी होते का? निवर्गी ती सीतापूर लाईन मध्ये होती, ही निवर्गी लाईन है ना. त्या लाईन मध्ये ही पैरस आहे. दोन्ही जातीवंत आहेत फौजी. हो. आणि ऐक नाही, वळू भरताना ऐक नाही, एकदम ह्यांना सरस जो वळू असेल तोच भरा आणि मग पैदाशी बघा. आता ते ही देशमुख, कोळेकर देशमुख नाहीत का, सुंदर कोळ्याचा, कोळ्याचा, तिच्याकडनं ह्या 11 तारखेला 2 महिने पूर्ण होतील तिला, त्या गाईला. फौजी आहे ना, हे तुमचं वसंतगड आहे ना, चंदोबाचं देवस्थान आहे, चंद्रसेनचं आमचं कुलस्वामी आहे. आणि लहानपणी आहे ना आम्ही यायचो आणि मुक्काम करायचो, कारण तेव्हा एसटीने यायचो. आदल्या दिवशी मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी पाया पडून दुसऱ्या दिवशी घरी. त्या 25-30 वर्षात मुक्कामच नाही झाला. आज मुक्काम करायचा गडा. आणि बघू तुमची गाय तिथं चालणार ना. हो जाणार की. ही गडावरती पण जाऊ शकता आणि बाकीचा परिसर आहे असा, ह्याच्या पुढे पण परिसर आहेत भरपूर. कबुतरीचं पठार असेल, चंदगरीचं पठार असेल किंवा इथलं वाघावचं पठार असेल. त्या पठारावरून 4 साईडनं आपली पहिली जनावर फिरत होती. ज्यावेळी मी मिलिटरीत नव्हतो त्यावेळी प्रत्येक डोंगरावरती आपली जनावर असायची. हे प्रत्येक रस्ता माहिती असायचा. पण मी काय म्हणतो, आता ही सगळं डोंगर आहे, हे सगळं माहिती आहे, आता ह्यांना शिकवायला जनावर पाहिजेत तुमच्याकडे? जनावर आहे माझ्याकडे. जो माझ्या घरच्या लाईन मधली एक म्हैस आहे, ही डोंगरातली फिरलेली म्हैस आहे. मग ही म्हैस हिला सोडलं ना, हिच्या पाठोपाठ हिला सवय लागली जाणार ती, असं काही प्रॉब्लेम नाही. ही जाणार आहे, ती गिरचं एक वासरू आहे माझ्यापाशी,
ती पण जाणार आहे, ही रेडी जाणार आहे. हा, हा. मग ह्यांना सवय आहे चरायची. हो, ह्यांना चरायची सवय आहे, ह्यांना चरायची सवय आहे. आणि दोन्ही पण वासरं चरणारी टाचच आहेत, काय वादच नाही. घेताना पण त्यांना पण सवय आहे. हो, सवयच आहे त्यांना चरायची वगैरे, खायची फिरायची सवय आहे त्यांना. आणि त्यांना रस्ते ह्या म्हशीला माहिती आहे. हो, ह्या म्हशीला माहीत आहेत. आणि जास्त वेळ नाही लागत, एक 10 दिवस. हा 10 दिवसात सगळं त्यांना कळणार आहे की बाबा कुठल्या रस्त्याने जायचं, कुठल्या रस्त्याने यायचं, ही सगळी गोष्ट कळणार आहे. महत्वाचं. ही तुमची मुलगी. हो, कन्या माझी. आणि ही मगाशी म्हणले किती किलोमीटर रनिंग करते? 10-15 नॉन स्टॉप. एक 10 किलोमीटर ते जाते निवांत, है ना. नॉनस्टॉप. अजून काहीतरी म्हणले जोर किती काढते? 500-600 जोर काढते. हो, ही ज्यावेळी जणांसर एक गोष्ट सांगितली राहिली, हा ही जन्माला आली होती. हा तर दुधात खूप ताकद असते. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बोललेला आहे. हा देशी गायच्या. हा, तर वडील आमचे हा. खिल्लार गाईचे दूध हा म्हणजे आपल्याकडे नव्हती त्यावेळी, आम्ही नोकरीला असायचो, आमच्याकडे जनावर बाकीची होती, हा पण तिचं न दूध पाजता खिल्लार गाईचं दूध विकत घेऊन हिला, माझ्या मुलाला हा. खायला घातलेलं आहे, मुलांना. तुमचे बंधू म्हणत होते हा. ही जेव्हा लहान होते दप्तर घेतलं तरी चक्कर येऊन हो, पडायचं. चक्कर येऊन पडायची. आणि आता आहे ना ते तिच्या वर्गात टॉपर आहे. टॉपर आहे शाळेत सुद्धा हा. आणि कुस्तीमध्ये सुद्धा चांगली खेळते कुस्ती वगैरे. असं म्हणजे कोणत्या लेवल पर्यंत आहे आता? आता ही तालुकास्तरीय जिल्हास्तरीय पर्यंत गेलेली आहे, तालुकास्तरीय जिल्हास्तरीय पर्यंत गेलेली आहे. आणि मेहनत भरपूर आहे, कष्टाळू आहे म्हणून. आहे ना. हो. ऑलिम्पिकला जाणार ना? जाणार ना. आता कितवीत आहे? 8वीत. आता हे आपल्याला गड नॉन स्टॉप चढायचा आहे, चढतील ना? आरामशीर चालू. आरामात. तर बघू मला चढतोय का बघू, कारण मी बी बरेच वर्ष झाले गेलो नाही. तुमचे वडील पण आहेत, बंधू पण आहेत. आहेत की. फौजी, रिटायर फौजी तुम्ही? नमस्कार. नमस्कार. हे जनावरांचा नाद चांगला आहे. हा, जनावरांचा आता रिटायर होऊन मला कमीत कमी 6 वर्ष होत आली. 6 वर्ष रिटायर होत. हा, 17 वर्ष नोकरी केली आणि 6 वर्ष मला रिटायरमेंटला मग झालं. वय किती? आता माझं 39 वय. वाटत नाही. हा, आहे ना? हा, व्यायाम आहे, खेळ आहे, फिटनेस आहे. हा, फिटनेस आहे. सकाळचं 3-4 किलोमीटर चालणं, रनिंग असते. मेहनत असते, आणि, पकडी असतात पोरांबरोबर. शेतामध्ये मग हे गुरांची वैरण वजी, त्याच्यामुळे शरीराला ती सवय कामाची पहिल्यापासूनच. हे कुत्रे माहिती द्या की काय नेमकं हे? ही कारवान आहे. ही कारवान. कारवान म्हणजे हिला कॅरवान म्हणत होते. हा ही जी मेंढपाळ जे धनगर समाजाची माणसं, हा. धनगर समाजाची माणसं होती की नाही, हा, हा. ही शेळी मेंढीसाठी ह्याचा उपयोग केला जात होता. हा हा ठीक आहे. एक उष्ण आपला भाग गरमीचा आहे हा हा. आणि खड्याला ह्याला टिकणारी जात आणि 0 मेंटेनन्स. म्हणजे तुम्ही जी खाताय ती ही खाऊन तुमचं संरक्षण वगैरे करणं, रात्रीचं राखणीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटेनन्स शून्य, राख आणि प्रामाणिकपणा भरपूर. खिल्लारमध्ये जो खिल्लारपणा असतो ना, तो कारवानमध्ये बघायला भेटतो. खिल्लारमध्ये जी स्किन बघायला भेटते, खिल्लारमध्ये जो कलर बघायला मिळतो, जसं नाजूकपणा बघायला मिळतो, तसा कारवानमध्ये नाजूकपणा बघायला मिळतो. छाती म्हणा, तोंडाचं चेहरापट्टी म्हणा, कान म्हणा, शेपटी म्हणा, पूर्ण केस म्हणा, स्पीडनं पळत असतील ना? फुल स्पीड. हो हो, सगळी कारवान पश्चिमी आपल्या आजोबा पंजोबापासून. आजोबा पंजोबापासून ना. ही 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 दाखवा गे. ही कुठली? ही पश्चिमी. ही पश्चिमी. हो हो, पश्चिमी आमच्याकडे पण पहिले होती. हा पश्चिमी पहिल्यापासून आहेत. हा ही जी लाईन आहे ना, हा हा ही लाईन चेंज होऊन आलेली आपल्यापासून. ही कशी चेंज झाली तुम्हाला सांगतो. माझे मित्र आहेत युवराज वास्के, हा. कोळेवाडी. युवराज वास्के कोळेवाडी हा मित्र आहेत माझे, जो म्हणजे मित्र भाऊ. हा हा, त्यांच्या ब्लड लाईन मधली ही माझी आपल्यापेक्षा आलेली. ही पण स्थानिक जात आहे. ही ही पश्चिमी. कारवान ही कोण पाळत होते? जी धनगर समाज झाला, ही झालं. हा. आणि पश्चिमीचा उपयोग राजा महाराजा, राजेशाही गद्दी हा, हा. शेजारी बसायसाठी हिचा उपयोग होत होता. हा. वाड्याच्या बाहेर फिरणं, हा. वाड्याच्या बाहेर आतनं घालणं. ठीक आहे. ह्या टायमाला त्यांच्याकडे पश्चिमी असायच्या. ठीक आहे. आता ही काही कारणास्तव तिची थोडीशी तब्येत ही आहे उन्हाळ्यामुळे. हा हा नाहीतर ही अशी तब्येत नसते, फुल भरलेली असते.
तब्येत स्ट्रॉंग असते. आणि सगळे माद्याच ठेवल्या दोन हो दोन्ही मादे ठेवलेले आहेत आपण पैदाशीसाठी का? पैदाशीसाठी. मग ह्यांना पण जातीवंतच भरायचं ना? हो जातीवंत पश्मीचा नर पश्मीला वंशावळ ब्लड लाईन बघूनच हे करायचं. है ना? तो काळा अजून एक आहे सारखा माझ्याकडे बघतोय तो. दिदे बांधिले थोडा वेळ बांध आहे ना? ना सांगते हा बरं असं दे म्हणा पुढं त्या घेतला बघ. हा 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 राखणाला एक नंबर. हा ना? एकदा बिबट्याच्या तोंडातून निसटलेला आहे. धरलं होतं दात लागले दात लावडातून दाखवायला तिकडे तसा गावणार येत नाही जवळ. जवळ येत नाही. जवळ येत नाही बाजू ठेवतील म्हणून जवळ येत नाही. हा आणि रात्र बिबट्याच्या तोंडा शेजारी जाणार बोंबलं देणार तिथनं मग आपण तिथं जायचं. त्याला गावत नाही कुठं आहे ते बघणार. सरपटणारा प्राणी जरी दिसला हा तो वास काढणारच तिथं जाऊन भुकणारच. तिथं वस्तू आहे म्हणून मोठी त्याची एवढी मोठी राखण आहे. मग ही कुठली जात मग? देशी आणि नाही ही जात आहे का नाही पनेरी मधले कोल्हापूरमध्ये हा पहिले नंदीवाले वगैरे फिरायचे. हा हा तर ते ह्या जातीचे कुत्रे बिळातली जनावरं हुडकून काढायसाठी ह्याचा उपयोग होत होता. सायळी झाल्या त्याच्यानंतर सशे झाले घोरपड झाली. ह्या जातीतली जनावरं नाही कुत्रे काढायला चाणाक्ष. तर ती ही जात आहे की नाही पनेरी म्हणून पनेरी म्हणून हिला ओळखलं जातं. ठीक आहे आपल्या भागात त्यांना अजून नाव नाही आहे माहिती. म्हणजे आपण कसं आहे आपल्याला नाद आहे आपण खोलवर अभ्यास केलेला आहे ह्याच्यावरती तर त्याच्यामुळे ती आपल्याला माहिती आपण जनावर आपण वैरणीला गेलं तरी आपल्या पुढे फिरणार पाहिजे सगळ्यातलं जाऊ. अगोदर आपण वैरण कापाय सुरुवात करायची अगोदर सगळं फिरून येणार आतलं जाऊ. मग राखण्याला एक राखणाला एक नंबर. राखणीला पनेरी जात म्हणतात. ह्याला साप आलेला कळणार लगेच काढणार ते वासावर काढणार बुकणारच तिथं उभं राहून. रात्री झोपणार नाही. नाही झोपणार झोपतच नाही रात्री एवढी कडक राखणार. दिवसभर झोपला तर लगेच कळते आपल्याला. तो वासावर काढताना वास येतो. भूक थांबतच नाही. भुकायचं थांबतच नाही घरात पळतच जाणार तिथपर्यंत जाणार. बाबा इथं आहे या ह्याच्यामध्ये तुमच्या एखाद्या झुडपात आहे तू तर तिथं जाणार भोकणार. आपण बॅटरी मारतो डोळे लगेच चमकतात. आणि फौजी तुम्ही म्हणत होता ह्याचा आजा ना? हो ह्याचा आजोबा हा वडिलांनी आमच्या आणला होता. असाच होता सेम काही फरक नव्हता. सेम 13 वर्ष जगला आपल्यापाशी. 13 वर्ष जगला आणि डोंगर किनारा. आणि ह्याचा आजोबा धार काढायवर यायचा तुमच्यावर. हा तो झब्या तो मोठा होता. तो मेंढरातला पश्चिमी जातीतला का नाही मोठा मेल होता माझ्यापाशी. तो माझ्याबरोबर 24 तास असायचा. काय मूर्ती जाताना येताना पाठ सोडत नव्हता. तो पण चांगला राखून होता. कडक जात तुम्ही हात पण कॉलरला हात पण लावू शकत नाही एवढं स्ट्रॉंग. वसंतगडावर मुक्काम आहे आज. चंद्रशन चंदोबाचं मंदिर. उद्या यात्रा. आपण एक दिवस आधी ॲडव्हान्स मध्ये आहे. उद्याच्याला इथं गर्दी राहणार फुल गर्दी. फौजी वसंतगडावर किती वर्षानंतर मुक्काम झाला? वसंतगडावरती मुक्काम माझा भरती झाल्यापासून 22 वर्षानंतर. 22 वर्ष झाले. हो 22 वर्षानंतर मुक्काम माझा. माझ्यामुळे योग आला. हो तुमच्यामुळेच योग आला माझा. नाहीतर माझ्या मनात ध्यानात पण नव्हतं की आपण आज गडावर जायचं. उद्या सकाळी ना पुरा गड फिरूया. हो फिरूया की फिरूया. काय काय आहे नेमकं सांगा मला. चालते की चालते. आणि फौजी ह्या साईडला कृष्णा नदी. हो ही कृष्णा नदी. आणि ह्या साईडला कोयना नदी. आणि कृष्णाच्या आणि कोयनेच्या मध्ये जी डोंगर रांग आहे ती इथं संपली. हो इथं संपली. वसंतगडावर संपली. वसंतगडावरती नाही ओगलेवाडी संपली. ओगलेवाडीत का? ओगलेवाडी पडली इकडे राहणार. ओगलेवाडी नाही ही गोटे मुंडे आहे ना ह्या साईडला ही रांग गेलेली आहे तिथपर्यंत. तिथं गेल्यानंतर मध्ये रस्ता येतोय आणि पुढं पण मग बारके आहेत. पण किल्ला शेवटचा. किल्ला शेवटचा ह्या लाईनीतला शेवटचा किल्ला असं.
फौजी चुन्याची गाणी या पुन्हा चालू केली. हो चुना ही केला की मान म्हणून. ही वाढायची कशानं बैलानं? हो बैलन इथं कासरा बांधला जातो. हा कासरा बांधून हे देतात बैलाला बांधतात. 2 बैल. हो 2 बैल जुकाट देतात. हा जुकडाला सॉल बांधतात आणि वडतात. आणि तलाव किती? तलाव मोठे तलाव 2च आहेत. हा एक तलावात पाणी नसते, पावसाच्या काळात पाणी असतं. हा आणि एक तलावात पाणी असते. करवंदा इथे भरपूर. हो कृष्णा तलावा. पाणी कमी झाले हो. या वर्षी लयच कमी झालं. पाऊस काळच नाही हो. हा. पाऊस काळ फार कमी झाला. आहे तर ते इथपर्यंत तरी पाणी असतंच काय. हो हिथं बरं तरी असतंच. पाणी आता आंघोळ करायची ह्या पाण्यात. सांगू करतात. करायची तर आंघोळ करून जायचं देवाला. दिदे करवंद किती बघा किती बघ. कुठं जास्त आहे ते थोडी जायते. थोडी जायते ह्या वर्षी कमी आहे ते पाऊस कमी असल्यामुळे. आता मोठी मोठी असते. फौजी ही किल्ल्याचा दुसरा दरवाजा का? हो दुसरा दरवाजा मागला. हा मागला. हा हा कुठं उतरतो मग? हा खाली जातो. हा पण तळबीडच्या हद्दीत उतरतोय. हा मागल्या साईडला माग एक खिंड आहे इकडं. हा हा बेलदारे वगैरे म्हणजे आपण पाटण खोऱ्याकडं रवाना होण्यासाठी ती जागा आहे. म्हणजे दोन्ही दरवाजे तळबीडकडे जायचं. हो दोन्ही दरवाजे तळबीडकडे आहेत. तळबीडच्या हद्दीत जायचं. फौजी रायगडावर यायचं का एकदा? जाऊ की. रायगडावर एक जायची इच्छा आहे आपली. जाऊया जाऊया. हा मागला दरवाजा आहे. हा मागचा दरवाजा. हो पश्चिम दरवाजा. हो नायकाबा दरवाजा. हो काम केलंयच थोडं दरवाजाचं. नाही पाया पडायच्या बाळाला. बोला. मोठी झाडं वाढली होती बुरजाव. काढली परत. फौजी हा ह्या साईडला कोणती कोणती गाव आली हो? ह्या साईडला चरेगाव झालं, बेलदारी झाले. ठीक आहे. पुन्हा पाटणला रस्ता तिकडनं सुद्धा गेलेला आणि तिकडनं सुद्धा गेलेला आहे. ह्या साईडला कृष्णेचं खोरं हो आणि ह्या साईडला कोयनेचं खोरं. कोयनेच्या साईडला गावं बरीचशी दिसते ती. हो कुठली कुठली आहेत? आहे आबाईची वाडी आहे, वनवास मच्छी आहे, तांबू आहे, पुन्हा चरेगाव आहे, बेलदारी आहे. ठीक आहे. भरपूर अशी गाव आहेत. या साईडनं असा रस्ता नदीकडूनच गेलेला आहे पाटण खोऱ्यात. पाटण खोऱ्याहून तसंच चिपळूण रत्नागिरी रस्ता जातोय. कोयना क्रॉस करून पुढे गेले. फौजी तुम्ही आहे ना खिलार गाया वाढवा. हाय बघूया काय तर तुम्ही सल्ला देताय तर खूप. काय माहिती का तुम्हाला भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. तुम्हाला फक्त खुराकाची तेवढी सोय केली की नाही तुम्हाला वाळक्या चारायची. पावसाळ्यात वाळका चारा हो आणि उन्हाळ्यात थोडा हिरवा चारा ठेवायचा. तुमच्याकडं लय भारी काय संगोपन होईल. होणार आहे तसं करण्यासारखं आहे. आणि वासर चांगला वळू भरायचा. अत्यंतच भरायचं. गाया लांब न्यायच्या. फक्त आपण मेन काम एकच करायचं का वळू चांगला भरायचा, पैदास चांगले करायचे. ते पैदास घडणार का नाही ती लय क्वालिटी घडणार. तुमचं नाव करेल अशा पैदाशी होतील तुमच्या.
चला गंगा दिदी म्हणते कुठलं गंगा तळ तलाव आहे काय हो. पाणी आहे ना त्यात हो. अजून एक आहे त्याच्या शेजारी आज पाणीच नाही काय माहिती असेल. फौजी पहिली माणसं लय ताकदवान होते हो. बघा ना ही ह्या तोडी बघा कसल्या वापरल्या या टनाची दगड रचले ते बिना मशनीचे बिना मशनीची. हो काय माणसं होते. बरं, जसं साहेब हा आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हा ही जी दगडी फुलं आहेत ना हा ही दगडी फुलं गाई खातात बरं. बघू बघू दाखवा मला. या की या की. नावच ऐकू नाही मी नुसतं दगडी फुल. दगडी फुल काय अजून बघितलं नाही. हे बघा ही जी दिसते ना हा 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 ही ही दगडी फुलं गाई खातात. हा हा ठीक आहे. म्हणजे मला वाटतं काय माहिती का काहीतरी औषधिक औषधिकच वनस्पती. आहे ती. त्यामुळे ते औषधिकच आहे. खातात. हो त्यांना आपल्यापेक्षा आयुर्वेदाचा अभ्यास जास्त आहे गायांना. हो 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 त्यामुळे ते औषधी बरोबर खाणार ते. हो हो. तर मी पण घेतो मग. घ्या की घ्या की. दीदी हे कुठला तलाव गंगा तलाव. गंगा तलाव. तुला करवंद गाव ना ती हा फौजी करवंद वर्षातनं एकदा तरी खायचे. हो हो हो. औषध द्यायचे. दीदी झाड मी शोधून काढले कशी आहे ती करवंद आणि तुला सापडत नव्हती. आता तुझी पिशवी भरं लागते या झाडाला. फौजी तुम्ही लहान होता म्हणजे हा. 5वी 6वी 7वी जेव्हा डोंगरात गुरं चालत होता हो. तर तुम्ही म्हणत होता की ह्या व्यक्तीने सहकार्य केलं. होय, हे फोटो आहे ते. जयसिंग बाबूराव साळुंखे हा हे मराठाला इन्फंट्रीतनं हवालदारमधनं रिटायर होते. हा आणि मला मिलिटरीचं म्हणजे नाही वेळ असल्यामुळं मला भरती व्हायची अपेक्षा भरपूर होती. तर मी सारखा सल्ला त्यांचा घ्यायचो की काका मी काय करू कसं करू म्हणजे व्यायाम कसा करायचा किंवा काय. तर आपली गुरं इथं वरती यायची तर मुक्कामी इथं असायची. तर लहान हिच्या वयाचं असताना एक मनाला दुखदुख असायची आपण डोंगरदऱ्यातनं जातोय किंवा व्यवस्थित जातोय किंवा नाही. तर मग ह्या व्यक्तीने एवढी सपोर्ट केला होता मला की एक वडिलांच्या मागोरी एक मोठ्यांचा हात असायचा का नाही की ह्यांचं लक्ष असायचं की मुलगा ह्या टायमाला येतोय. तर त्या टायमाला ते बुरजावरून बघायचे की हा मुलगा व्यवस्थित पोहोचला आहे का किंवा वरती आलाय का. म्हणजे त्यांना काळजी वाटायची दुखदुख वाटायची मनाला. म्हणजे जेव्हा तुम्ही गडावर मुक्काम करायचा हां तेव्हा 3 माणसं असायची. एक गुरव हां एक हे हा. रिटायर फौजी आणि तुम्ही हो आणि त्यांचं हे हॉटेल. हा त्यांचं हे हॉटेल आता ते 4/8/2019 मध्ये देहांत झाला त्यांचा. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मोठा मुलगा हा प्रकाश साळुंखे ह्याने सुद्धा भरपूर कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे इथून खालून सामान डोक्यावरून आणायचं आणि येणाऱ्या टुरिस्टांचं बाबा पोट चहा पाणी म्हणा काय म्हणा हे भागवायचं एक मोठी गोष्ट आहे. त्यांचं नाव काय प्रकाश साळुंखे माझं नाव प्रकाश साळुंखे. मग हा धंदा वडिलांचा वडिलोपार्जित म्हणजे बाबांनी साधारणतः 27 वर्ष चालवलं. हा. त्याच्यानंतर गेली 2018 पासून मी चालवतो. म्हणजे त्यांना थोडा गुडघ्याचा वगैरे त्रास चालू झाला तेव्हापासून मी चालवतो. 2019ला बाबा एक्सपायर झाले. मग त्यांची अशी इच्छा होती की मी आता एवढे वर्ष चालवतोय तर पुढं हा येणाऱ्या लोकांसाठी इथं वरती गडावरती काहीच सोय नाहीये. म्हणजे पाण्याची चहा नाश्ता वगैरे. तर हे परंपरागत म्हणून तू एक प्रकारे चालू ठेव अशी माझी शेवटची इच्छा आहे असं समज आणि हे कर. मग त्याच्यासाठी मी हे चालू ठेवले. म्हणजे ह्याच्यातून आर्थिक स्वरूपात आपल्याला पैसे मिळतीलच ह्याची काही गॅरंटी नाही. यात्रेपुरतं आपल्याला देव भरपूर धंदा देतो. इतर वारे लोक येतील न येतील पण 365 दिवस आपण इथं जाग्यावरती लोकांच्या सेवेसाठी हजर असतो. येणाऱ्या लोकांनी पाणी जरी पिलं तरी आपल्या अपेक्षा नाही की त्यांनी 2 रुपये आपल्याकडून. मग मी काय म्हणतोय आता 365 दिवस आहेत त्यातलं असं किती दिवस असतात की 1 रुपयाचा धंदा नाही. असं कमीत कमी 3-4 महिने जातात. पावसाळ्याचा सीझन म्हणा किंवा मधला ज्यावेळेस देव पारधीला वगैरे जातात त्यावेळेस लोक अजिबात येत नाहीत. म्हणजे वर्षातले 4 ते 5 महिने धंदा आपल्याला अजिबात नसतो. तरी बी रोज आहे. तरी बी आपण रोज असतो. का तर एखादी तुमच्यासारखी लांबून येणारी व्यक्ती आली दादा 2 घोट पाणी द्या म्हटले तरी समाधान झालं आपल्याला त्यात. म्हणजे ही सेवा म्हणूनच आपण हे करतो. असं त्यातून आर्थिक आपल्याला काही फार मोठं असं काय मिळतं अशाला पण शेवटी
देवाचं कुठं ना कुठं तरी अस्तित्व असतं. तो आपल्याला 4 रुपयाच्या रूपानं माझं जे झालेलं नुकसान आहे ते कुठंतरी यात्रेला माझं ते 4 महिन्याचं तो भरून काढतो. देणार 100% अगदी देतो तो, 100% देतो. आता हे जळण खाल्लून आणता कुठलं नाही, जळणाची वस्तू आपल्याला हित होते. कारण काय होतं, गड संवर्धनाच्या माध्यमातून कामं चालू आहेत गडावर. मग ते तडबंदीचं वगैरे पडणारी वगैरे झाडं वगैरे ते लोक कट वगैरे करतात. मग तेच जळण म्हणून आपण त्याचा वापर करतो. शिवाय गायीच्या गुराच्या शेणी आहेत. वर्षभर जरी आपल्याला जळण नसलं तरी त्याच्यावरती आपलं ते पूर्ण चालू शकतं. एवढं आपल्याला तिथं हे मिळतं. गायीच्या शेणी वगैरे त्याच्या स्वरूपात आपल्याला हे राहते. आणि मग हे दुकान मग शेवटपर्यंत राहणार. हो, जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत हे दुकान राहणार. माझ्या मुलाने 2 मुलं आहेत, त्यांच्यापैकी जरी एकाची इच्छा झालीच की नाही पप्पा मी चालू ठेवतो, तरी पुढच्या आणखी 5-25 वर्ष ते चालणारच. त्याच्यात अगदी काही हे नाही.